नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 23 एप्रिल आपण आलो होतो पिंपळगाव संत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक बघू शकता तुम्ही, आज आवक थोडी कमी झाली, 600-700 मध्ये आवक आहे आज। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्याच्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगितले तेवढे शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो, भावामध्ये आज थोडी वाढ बघायला मिळेल, तर ती कितीने वाढ झाली आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राइब करा, चला भाव बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय, पहिलीच गाडी, पहिलीच लाईन आहे, बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेला? 1390 जाईल, बघू शकतो क्वालिटी 1390, 1390 रुपीज, 1390। पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी 1351 जाईल, लोकल कांदा इटलाच। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना। कधी काढलाय कांदा? 5-6 दिवस झाले, बरं। 1351। पुढे बघू, काय भाव गेलं? 1370, 1370 रुपीज, 1370 बघू शकतो तुम्ही, 1370। कुठला आहे कांदा? पिंपळनेरचा कांदा आहे, 1370 जाईल, 1370 रुपीज। बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे। कधी काढलाय कांदा? 12-13 दिवस झाले, ओके। पुढं बघू, काय भाव गेली गोल्टी? 880 रुपये गोल्टी, 880 रुपीज। कुठले दादा? चिंचपाडा। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, चिंचपाड्याचा कांदा आहे, 880 रुपये। पुढं बघू, काय भाव गेला दादा? 1080 रुपये, 1080 रुपीज। कुठला आहे कांदा? मापलगाव। आणि बियाणं कोणतं होतं? बरं, ओके। पुढं बघू, काय भाव गेली गोल्टी? 760 रुपया, 760, 760 रुपीज। कुठला आहे कांदा? पालखेड, बरं, पालखेड मिरची, 760। पुढं बघू, काय भाव गेला? 551 गोल्टीचे, बघू शकतो तुम्ही, 551, 551 रुपीज। कुठले? चिंचपाडा। बियाणं कोणतं होतं याचं? पुन्हा फुरसून, चिंचपाड्याचा कांदा आहे। पुढं बघू, काय भाव गेली गोल्टी? 890 रुपये गोल्टी, 890 रुपीज। कुठली गोल्टी? चिंचपाडा, बघू शकतो तुम्ही क्वालिटी। बियाणं कोणतं होतं दादा? घरगुती बियाणं, ठीक आहे। पुढं बघू, काय भाव गेला कांदा? 1200 रुपये, 1200, 1200। कुठला आहे कांदा? वरखेडा। बियाणं कोणतं होतं याचं? कोणतं आहे रे? प्रशांतचा बियाणं आहे, वरखेडा। आणि हे गोल्टी काय भाव गेली? 550, 550 रुपीज। बर, कांदा कधी काढला होता? बर, ठीक आहे। बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलाय? 1130, 1130 रुपीज। कुठला आहे कांदा? मुंगसारा, बर। बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरा, बरं, येलोरचं बियाणं आहे, बघू शकतो। पुढं बघू, काय भाव गेला? 1186 रुपया, 1186 रुपीज। कुठला आहे कांदा? पाडी, दिंडोरी। आणि बियाणं कोणतं होतं याचं? कधी काढलाय कांदा? 8 दिवस झाले, ठीक आहे। पुढं बघू, काय भाव गेला? 1230, 1230 रुपीज। कुठला आहे कांदा? नांगूर। आणि बियाणं कोणतं होतं दादा याचं? कधी काढलाय कांदा? 8 दिवस झाले, ठीक आहे। पुढं बघू, काय भाव गेला? 1280, 1280 झाले, 1280 रुपीज। कुठला आहे कांदा? कोराटे। आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। कधी काढलंय कांदा? 4 दिवस झाले, 10 दिवस झाले, ठीक आहे। पुढं बघू, काय भाव गेली गोल्टी? 880 रुपये, 880 रुपीज, 880। कुठले काका? करंजोन। आणि कधी काढलाय कांदा? 15 दिवस झाले, ठीक आहे।
पुढे बघू काय भाव गेलं 1250 1250 जाईल 1250 रुपीज. कुठला आहे कांदा वने आणि बियाणं कोणतं होतं त्याचं काल काय भाव गेलं होतं काल होते का बरं वने कधी काढला होता कांदा 15 दिवस झाले कोण होतं म्हटले काल हीच लेवल होते ना बरं पुढं बघू काय भाव गेलो 1160 रुपया 1160 1160 रुपीज. कुठला आहे कांदा साखरी बियाणं कोणतं होतं त्याचं कधी काढलाय कांदा पंचगंगाचं बियाणं आहे ना 1 महिना झाला कांद्याला पंचगंगाचं बियाणं आहे. ओके पुढं बघू काय भाव गेला इकडे कोणी काय भाव गेला 1150 1150 रुपये 1150 रुपीज. कुठला आहे कांदा आबोना बियाणं कोणतं होतं त्याचं प्रसाद गुलाबी आबोण्याचा कांदा आहे. पुढं बघू इकडं कोण आहे काय भाव गेलं 1200 रुपये 1200 रुपीज 1200. क्वालिटी बघू शकतो. कुठला आहे कांदा सय्यद पिंपरी आणि बियाणं कोणतं होतं त्याचं येल्लोरा सय्यद पिंपरीचा कांदा आहे येल्लोरा बियाणं आहे बघू शकतो. किती दिवस झाले कांदा काढून 10 दिवस झाले ना ठीक आहे. पुढं बघू हे काय भाव गेलं 1100 1100 रुपीज. कुठला आहे कांदा गोरठाण आणि बियाणं कोणतं होतं त्याचं कधी काढलाय कांदा 15 दिवस झाले ठीक आहे. गोरठाणचा कांदा आहे बघू शकतो 1100 रुपये. पुढं बघू इकडे कोण आहे काय भाव गेलं एकच आहे का दोघं बी 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपीज. दोन्ही गाड्यात एकच माल आहे 1000 रुपये जाईल. कुठले दादा नंदुरबार आणि बियाणं कोणतं होतं त्याचं बरं ठीक आहे ओके. कलर डाऊन आहे थोडा. पुढं बघू काय भाव गेलं 1390 1390 रुपीज 1390 जाईल बघू शकतो. कुठला आहे कांदा खतवड दिंडोरी आणि बियाणं कोणतं होतं त्याचं पंचगंगाचं बियाणं आहे 1390 1390 रुपीज. कधी काढलाय कांदा काल काढला आज फ्रेश अच्छा फ्रेश कांदा ठीक आहे. पुढं बघू 2 ट्राले आहे काय भाव गेला 1250 रुपये 1250 1200 रुपीज. कुठला आहे कांदा पाचोरेवणी 1250 रुपये जाईल 1250 रुपीज. पाचोरेवणीचा कांदा आहे कधी काढला कांदा 15 दिवस झाले. बियाणं कोणतं होतं त्याचं घरगुती बियाणं आहे ठीक आहे. काय भाव गेलं काका 800 रुपये बघू शकतो तुम्ही 800 रुपये 800 रुपीज. कुठले कोकणगाव ठीक आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं पुन्हा फुरसुंडी ठीक आहे. काय भाव गेला 700 700 रुपीज. कुठले बरं ठीक. पुढं बघ काय भाव गेला 414 रुपये 414. बारीक गोल्टी 414 रुपीज. कुठले विजयपूरचा कांदा आहे बरं. पुढं बघू सुकेनाचा कांदा आहे काय भाव गेला 1000 रुपये 1000 रुपये सुकेनाचा कांदा बघू शकतो तुम्ही. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं पुन्हा फुरसून 1000 रुपये 1000 रुपीज. कधी काढलाय कांदा काढून 15 दिवस झाले बरं. पुढं बघू इकडं कोण होतं काय भाव गेलंय 1300 रुपये 1300 रुपीज 1300 रुपये. कुठलं आहे कांदा मोवाडी. बियाणं कोणतं होतं याचं बियाणं प्रशांतचं बियाणं आहे 1300 रुपये जाईल मोठा माल. हे काय भाव गेलं 1300 रुपये 1300 रुपीज. हा कांदा कुठला आहे गणेशगाव अच्छा ठीक आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं बेलाचं बियाणं आहे. कधी काढलाय कांदा 10-15 दिवस झाले ठीक आहे. पुढं बघू लाईन संपली दुसऱ्या लाईनला चाललोय बघू शकतो तुम्ही क्वालिटी
काय भाव गेलो 1225 1225 पहिलीच गाडी आहे दुसऱ्या लाईनची 1225 जाईल 1225 रुपीज कुठला आहे कांदा कसबे सुकेन आणि बियाणं कोणतं होतं त्याचं बरं ठीक पुढं बघू काय भाव गेलो 850 जाईल बघू शकतो तुम्ही 850 रुपीज कुठले जोपूळ बरं ठीक आहे पुढं बघू काय भाव गेलं 952 रुपये बघू शकतो तुम्ही 952 रुपीज कुठले दादा वडनेर भैरव बियाणं कोणतं त्याचं बरं कधी काढलाय कांदा काढलेला आहे कांदा काढून किती झालं 15-20 दिवस झाले ठीक आहे पुढं बघू काय भाव गेलं 1160 रुपये 1160 1160 रुपीज कुठला आहे कांदा जोपूळ बियाणं कोणतं होतं त्याचं आंबारचं बियाणं ठीक आहे पुढं बघू काय भाव गेलं 1200 जाईल बघू शकतो तुम्ही 1200 रुपीज कुठला आहे कांदा कोसंबी आणि बियाणं कोणतं होतं त्याचं बेलाचं बियाणं आहे ना बेलाचं बियाणं आहे बघू शकतो कधी काढलंय कांदा 8 दिवस झाले ठीक आहे पुढं बघू काय भाव गेलो 1160 रुपये 1160 रुपीज 1160 कुठले सुकापूर पिंपळनेर आणि बियाणं कोणतं होतं याचं ठीक आहे पुढं बघू काय भाव गेलं 1100 जायले बघू शकतो तुम्ही क्वालिटी 950 रुपये जायले 950 जायले का अच्छा 950 जायले 950 रुपीज 950 कुठले शिरसगाव बरं शिरसगावचा कांदा आहे कधी काढले कांदा बरं ठीक पुढं बघू बघ शकतो क्वालिटी काय भाव गेलं 1100 रुपये 1100 रुपीज कुठले माळीवाडा 1100 रुपये पुढं बघू काय भाव गेलो 1200 रुपये 1200 रुपये बघ शकतो तुम्ही 1200 रुपीज कुठले पिंपरी ओके पुढं बघू